Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. इतिहासात पहिल्यांदाच कोकणातील शेतकरी रस्त्यावर उतरलाय। आतापर्यंत तुम्ही सोयाबीन, कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन दरवर्षी पाहिलंय, पण यंदा जे घडतंय त्याची कल्पना कुणीही केली नसेल। कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार एवढे एरेला पेटलेत की आतापर्यंत हापूसच्या माध्यमातून गोडवा पोहोचवणारेच थेट राजधानी मुंबईत धडकलेत। या शेतकऱ्यांच्या पाठीशी बळ उभं केलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी। पण कोकणातील शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? एवढे वर्ष शांत असणारा कोकणातला शेतकरी एवढा एरेला का पेटलाय? आंबा आणि काजू बागा वाचवण्यासाठी काय करावं लागेल? याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत मोर्चा निघाला। आंदोलक होते कोकणातील शेतकरी। गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असणाऱ्या वर्षावर हा धडक मोर्चा निघाला होता। स्वाभिमानीच्या आधीच्या आंदोलनात जे घडत होतं अगदी तसंच आजही घडलं। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली। पण या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या ते जाणून घेऊयात। आंबा बागेसाठी हेक्टरी 3 ते 4 लाख खर्च करावा लागतो, पण यंदा घटलेल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। आंबा बागायतदारांना हेक्टरी 5 लाख आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 3 लाख रुपये मदतीची मागणी आहे। दुसरीकडे सरकारकडून आंब्याच्या झाडाला 220, काजूच्या झाडाला 110 रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला जातोय, तर हेक्टरी फक्त 22,000ची मदत दिली जाते। म्हणजे बागेत काम करणारा कामगार महिन्याला 15,000 घेतो आणि जो शेतकरी देतो त्याला सरकार एकराला 8,500ची मदत देतंय। नेमकं हेच शेतकऱ्यांना मान्य नाही। पण कोकणातील शेतकऱ्यांवर ही आंदोलनाची आणि मदत मागण्याची वेळ का आली आहे ते पहा। औषधवाल्यांनी लुटलं, दलालांनी लुबाडलं, विमा कंपन्यांची मनमानी, हे सगळं सुरू असताना ज्यांच्याकडून आशा आहे त्या मायबाप सरकारनेही कोकणातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय। कोकणात यंदा मोठा फटका बसलाय तो घटलेल्या उत्पादनाचा। बदललेल्या हवामानामुळे आंबा आणि काजूचं उत्पादन घटलंय। त्यात बोगस आणि निकृष्ट खते, कीटकनाशकांमुळे फटका बसलाय। परिणामी फक्त 30%च आंबा काजूचं उत्पादन झाल्याचं शेतकरी सांगतायत। एकीकडे सरकारची मदत नाही आणि दुसरीकडे विमा कंपन्यांची मनमानी सुरू आहे। विम्याची रक्कम मागूनही मिळत नाही। सरकारचा या विमा कंपन्यांवर वचक नाही, तसाच औषध कंपन्यांसाठी रान मोकळा आहे। औषध कंपन्या बोगस आणि निकृष्ट खते, कीटकनाशके विकतात, त्याचा आंबा आणि काजूवर परिणाम होतो। औषध कंपन्यांच्या या दरावरही राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही। गुण नियंत्रण विभागाकडून मोजक्याच कंपन्यांच्या औषधांची तपासणी केली जाते। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी 300 कोटींची औषधं खरेदी केल्याची माहिती मिळते। यावरूनच बोगस औषध कंपन्यांचा कसा सुळसुळाट सुरू आहे याची तुम्हाला कल्पना आली असेल। गेल्या काही वर्षात कृषी विद्यापीठाकडून फळबाग लागवडीसाठी नाविन्यपूर्ण कोणतंही संशोधन झाल्याचं दिसत नाही। एवढं सगळं करूनही वानरांचा वर्षभर त्रास असतो। मोठ्या कष्टानं पिकवलेल्या हापूसचं वानरांमुळे मोठं नुकसान होतं। जो उरतो त्यातही बाजारामध्ये नेताना दलालांची भरती करावी लागते। म्हणजे चहूबाजूंनीच कोकणातला शेतकरी संकटात सापडलाय। आंबा बागायतदार दरवर्षी सरकारला जवळपास 1270 कोटींचं परकीय चलन मिळवून देतात, पण तरीही राजा उधार झाला आणि शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला याचाच प्रत्यय येतोय। एकंदरीत आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी हा कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। हाच हापूस कोकणाची आणि आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे। काश्मीरचे सफरचंद म्हणून जसं विक्रेते आपल्याला अव्वाच्या 1.25 दरानं विकतात, तसं आपल्यालाही हापूसचं मार्केटिंग करता यायला हवं। त्यामध्ये खंड पडू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत। पण सरकार यासाठी काय करतं? हे केलं नाही तर काय होतं हे जाणून घ्यायचं असेल तर सोलापूरचं उदाहरण बघा। सोलापूरची चादर प्रसिद्ध होती। भारताचं मँचेस्टर म्हणून सोलापूर ओळखलं जायचं, पण आज काय झालंय? तमिळनाडू आणि हरियाणाच्या डुप्लिकेट चादर मार्केटमध्ये सोलापुरी चादरी म्हणून विकल्या जातात। त्याचा आज आपल्याला फटका बसतोय। मग हापूसची आपली ओळख कायम राहावी म्हणून सरकारकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत का? जर हापूस पिकवणारा शेतकरी जिवंत राहिला नाही तर ओळख कशी टिकेल याची उत्तरं सरकारकडूनच मिळणं अपेक्षित आहे। कारण आतापर्यंत कोकण हा महाराष्ट्रातला एकमेव विभाग होता जिथं शेतकरी आत्महत्या घडत नव्हत्या।
आता इथंही शेतकऱ्यांची स्थिती पाहता शेतकरी आत्महत्या करतील अशी भीती विनायक राऊतांसारखे लोकांमध्ये वर्षानुवर्ष राहिलेले नेते व्यक्त करतायत। त्यामुळे आंबा काजू फळबागांचा वाढता खर्च, निसर्गाचा लहरीपणा आणि वारंवार येणारी संकट यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे। अन्यथा पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाच्या आंदोलनामुळे जसा राडा होतो तशीच परिस्थिती कोकणातही दिसेल आणि राजू शेट्टींसह शेतकरी नेते एका हातात हापूस आणि दुसऱ्या हातात ऊसाचं कांडकं घेऊन रस्त्यावर उतरलेले दिसतील। या व्हिडिओ तिथंच थांबूयात। सरकार कोकणातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतंय का? राजू शेट्टींमुळे कोकणातील शेतकऱ्यांना आवाज मिळालाय का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।